घरातली बारीक सारीक कामं भरपूर आहेत. तेच मी काळी आहे, त्यात अजून माझा रंग काळा झालेला आहे. आपली चवळीची भाजी बघा, आता ही मी काढून घेते. प्रत्येक भाजीचा बघा वेगळा असा सुगंध असतो. इतका सुंदर सुगंध आले ना. लिहितोय बघा किती बिझी आहे, त्याला आईकडे बघायला पण टाईम नाही बघा. एक चांगली बातमी ना आता कानावरती आली, त्याच्यामुळे मी जाम खुश आहे. आल्या बघा आपल्या पाहुण्या, सकाळच्या रोजच्या पाहुण्या आहेत त्या. आता इतका कालवा करते ना, बाप रे. एकत्र मिळून खाणार, पण एकटं असं नाही. एकीने बघितलं ना की टाकलेलं आहे खाणं की सगळ्यांना अगदी ओरडून ओरडून बोलवतात. बघा कशा मस्त. चला त्यांना खाऊ दे, आपण आपली कामानं सुरुवात करूया. चूल बघा विजली, लाकडं लावते. कुणाल गेला आंघोळीला. आणि हे बघा अजून काय सूर्यनारायण पण वर नाही आलेत. आज ना मला घरातली बारीक सारीक कामं भरपूर आहेत. वाटण काढायचंय, मसाला म्हणजे आता हे पाणी तापू दे आरामात. आज सगळ्यात आधी मला हे गहू आहेत ना, हे बघा हे साफ करायचे. 2 दिवस झाले. हे आधी पहिला करून घेते मी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. बघा आत्ताच दिवाबत्ती करून झाली. आज ना बाहेर असं ऊन भरपूर पडलं, त्याच्यामुळे म्हटलं चला घरातून सुरुवात करूया आज. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे एक पालेभाजीची रेसिपी. आपल्या बागेमध्ये एक पालेभाजी ना तयार झाली, ती झटपट तुम्हाला दाखवते. खूप मस्त पालेभाजी, ती चवळीची पालेभाजी असते ती तयार झालेली आहे. आणि आज मी ना केस धुतलेत. तर केसाच्या बाबतीत आता मला आठवण झाली, म्हणजे मगाशी मला लक्षात आलं की नाही आपल्या 1-2 ताईंच्या कमेंट्स होत्या की त्यांना सांगायला पाहिजे. म्हणजे कमेंट्समध्ये त्यांना रिप्लाय दिला होता, तरी पण म्हटलं आज माझ्या ध्यानात आलं तर म्हटलं सांगते तुम्हाला. त्यांच्या अशा कमेंट्स होत्या तेलाविषयी. म्हणजे मागच्या मला वाटतं बरेच महिने झाले असेल, 1-2 महिने होऊन गेले असतील, जास्तच झाले असतील. तर एक तेल तुम्हाला मी दाखवलं होतं जे मी यूज करते, आणि ते तेल ना माझं संपलं आहे आता. म्हणजे काल रात्री मी केसाला तेल लावलं आणि ते संपलं आहे. आता मी पुन्हा नव्याने माझा करणार आहे, म्हणजे आत्ता नाही, 1-2 दिवसानंतर तयार करून तेव्हा तुम्हाला दाखवेनच मी. तर त्यांची कमेंट्स अशी होती की तेल आहे ना किती वेळा लावायचं आठवड्यात, म्हणजे रोज लावायचं का आठवड्यातनं 1-2दा असं लावायचं. तर त्यांना मी असं सांगितलं, म्हणजे मी जसं वापरते ना त्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करते.
तर मी की नाही जेव्हा मला केस धुवायचे असते ना त्याच्या आदल्या दिवशी रात्री मी लावून ठेवते. आणि रात्री तेल लावलेलं ना खूप चांगलं असतं, फायदेशीर असतं आपल्या केसांसाठी. म्हणजे भरपूर वेळ ते आपल्या स्किनमध्ये मुरतं सगळं तेल रात्रीच्या वेळेस आणि स्किन पण आपली चांगली होते आणि त्याच्यामुळे केस आपली मग चांगले असे मजबूत होतात आणि मग गळत नाही केस. मग त्याच्यामुळे तुम्ही बघा या पद्धतीने करून बघा. किंवा कधी कधी बघा आपल्याला वेळ मिळत नाही किंवा विसरून जातो आपण, तर सकाळी 1-2 तास आधी लावून ठेवायचं आणि मग नंतर धुतली जरी चालतात. म्हणजे 2 तास लावलं म्हणजे भरपूर वेळ होतो. तर रोज नाही लावायचं हे तेल. जेव्हा आपण केस धुतो ना त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी सकाळी 1-2 तास लावलं तरी पण चालून जातं. बाकी इतर दिवशी मला वाटतं माझा जो अनुभव आहे तुमच्याशी शेअर करते. जर का मी रोज तेल लावलं ना तर माझी केस गळतात, म्हणजे खोबरेल तेलसुद्धा साधं. त्याच्यामुळे रोज आता मी तेल लावत नाही, माझे पण केस सुकीच असतात. फक्त जेव्हा धुवायचे असतात तेव्हाच मी केसांना तेल लावते. आणि अजून एक आज मी माझ्या चेहऱ्यावरती थोडासा प्रयोग केलेला आहे. प्रयोग म्हणजे ना घरगुती असतं ना उपाय ते मी करते. म्हणजे बाहेरचं असं पार्लरचं वगैरे जास्त मी करत नाही. आणि आता इथे गावी तर काय बोलूच नका कठीण आहे. इथे आयब्रो पण मुश्किलने करायला मिळतो, पण इथे आता गावी आल्यापासून अजिबात काहीच नाही केलेलं आहे. त्याच्यामुळे कसं चेहरा बघा माझा भरपूर असा काळा पडलेला आहे आणि उन्हामध्ये पण सतत काम असतं त्याच्यामुळे पण चेहरा पूर्ण काळा पडला आहे. तर आज थोडा वेळ होता म्हणून मग मी आज काय केलं, थोडंसं फेस पॅक असून तसं तयार करून मी लावलं. तुमच्याशी शेअर नाही केलं कारण म्हटलं तुम्हाला आवडेल की नाही त्याच्यामुळे नाही दाखवलं. पण मी ते काय काय यूज केलं ना ते तुम्हाला मी सांगू शकते. जर का तुम्हाला का हवं असेल तर मी तुम्हाला दाखवीन पण तो फेस पॅक. तर असं अधूनमधून आहे ना काहीतरी असं लावते मी. कदाचित तुम्हाला थोडाफार फरक बघा जाणवत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून, कारण मला थोडासा जाणवतो आहे. कारण खूप रंग माझा काळा झालेला आहे. आधीच मी काळी आहे, त्यात अजून माझा रंग काळा झालेला आहे. तर त्यात मी आज वापरलं होतं फेस पॅकमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं, हळद घेतलेलं आणि गुलाब पाणी ते आणि थोडंसं दूध ते मी मिक्स करते आणि चेहऱ्याला जवळजवळ 15 ते 20 मिनटं म्हणजे अर्धा तास म्हणाल तर चालेल, जास्त वेळ असं लावून ठेवते. आणि नंतरला मग आंघोळ करते वेळी ना तो हाताने मसाजसारखं करायचा आणि मग धुवून घ्यायचा. तर हे जे माझे प्रयोग असतात ना स्किनसाठी ते मी जेव्हा मला केस धुवायचे असतात ना त्याच वेळेस मी करते. कारण काय होतं मग ते फेस पॅक वगैरे बघा केसांना वगैरे लागतं आणि म्हणजे इतर दिवशी लावलं तर आणि मग परत ते केसांना सगळं चिपकून तर मला ते आवडत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं मागे पण रविवारी मी पण केलं होतं आणि आज पण मी केलं आहे. म्हणजे 1-2 दिवसाचा गॅप घेऊन मी माझी केस धुते, त्याच्यामुळे आज पण मी केलेलं आहे. जर का तुम्हाला फरक थोडाफार जाणवत असेल माझ्या चेहऱ्यामध्ये तर नक्की मला सांगा कमेंट करून. तर चला आता भाजी आपल्याला काढायला लागेल आपल्या बागेतली आणि मग रेसिपी झटपट तुमच्याशी शेअर करते मी. पालेभाजी, 1 मिनटं. गुरं बघा कशा हैराण करतात. 2 दिवस झाले गुरं इतक्या हैराण करतात ना. आता ही गुरं आहेत ना ती जरा शांत आहेत. ही आपल्या इकडचीच गाय आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. पण बाहेरची गुरं ना काल आली होती, जाम हैराण केलं मला माहिती. ही बा आपली भाजी. आता पालक आणि तिथेच ही भाजी बघा लावलेली आहे आणि तयार झाली भाजी. ही आपली चवळीची भाजी बघा. आता ही मी काढून घेते. मस्त तयार झाली. खोडून घेते अशी म्हणजे आपल्याला परत मिळेल ना. अशी पालेभाजी ना आमच्याकडे खूप आवडते खायला. कुणाला पण भरपूर आवडते, कुणाच्या बाबांना पण आवडते. बरं झालं वेळेत काढायला आलं तर नाही तर जून झाली असती. पालकचे पराठे बनवले ना त्याशीच बघितली होती मी. म्हणजे ही आता भाजी करायला पाहिजे. पण दुसऱ्या दिवशी लगेच मला वाटतं काहीतरी बुधवार होता त्याच्यामुळे मग राहून गेलं. मग म्हटलं आज बनवूया. तर ही बघा आता इतकी भाजी काढली मी, जरा वेळ गेला. आणि गुरं तर बघा समोर किती गुरं आली होती. ती भाजी काढता काढताच मी हकलली सर्व गुरांना. आता बघा ही एक राहिले, ती पण जाईल आपोआप. आता गळ्यामध्ये घंटा बांधले म्हणून बरं पडतं, नाहीतर मग माहितीच पडत नाही. ती बघा पळाले. चला आता इकडनं जाते आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते. आता इथे बघा ही टोमॅटोचं आपलं रोप आहे ना, इथे बघा ही भाजी ना आली होती. 1-2-4च बिया मला वाटतं पडल्या असतील ना, त्या रुजल्या. आणि हे बघा कसं म्हणजे ही एकदा भाजी मी काढून झाली, अगदी परतभर भाजी निघाली होती. इतकं ते रोप बघा छान झालं आहे. आता ह्याला आहे मोहर. तिथं जरा मोहर येऊन गेलं ना का कटिंग करून टाकेन आणि त्याची फांदी आहे ना कापली का अजून मग त्याला ना हे येतील, पानं येतील मग आणि फांद्या फुटतील. मग आता ही पण थोडीशी पानं ना मी घेते काढून
दिसतेच बघा वाढलेली. हे बघा ही 3, 4, 5, 6 रुपये आहेत. इतकी बापरे, मी तुम्हाला म्हणते ना परातभर भाजी निघाली होती ह्या एवढ्याशा 4 रुपयांपासून. आणि मस्त भाजी झाली होती बोला. ह्या अशा पालेभाज्या वगैरे म्हणजे बघितल्या ना का आम्हाला कुणाच्या बाबांची खूप आठवण येते. त्यांना खूप पालेभाज्या आवडतात. आता ही काढूनच घेते, थोडीशीच आहे ना, ह्याच्या जोडीला होऊन जाईल मिक्स. तुम्हाला मी लाल माठ पण दाखवते. मागच्या बघा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लाल माठ दाखवला होता, मोहर आलेला. तर मला बऱ्याच ताईने कमेंट केलं होतं की तो कापून घ्या आणि म्हणजे हा जो देठ असतो ना तो कापून त्याची भाजी होते. तर तसं मी केलं होतं आणि मस्त झाली होती त्याची भाजी देठाची. बरं इतकी छान झाली होती ना. आणि आत्ता त्या देठाला परत अशा पालव्या फुटल्यात. तुम्हाला मी दाखवते. ह्या साईडला आहे, तुम्हाला दाखवते मी. हा बघा, हा जो लाल माठ आहे ना, आता बघा किती त्याला पालव्या फुटल्यात आणि अशी पानं वगैरे पण भरपूर आलीत. मोहरला आहे परत, म्हणजे किती बियाणं मला भेटलं आणि परत आता पुन्हा मोहरला आहे. पण आता ही पानं मी काढत नाही आहे कारण भाजी ना आपल्याला ही भरपूर झाली आहे. आता उगाचच वेस्ट होईल, मग पडून जाईल भाजी. मग त्याच्यामुळे हे कशी नंतरला मग काढता येईल. हा बघा देठ, तुम्हाला मधला देठ दाखवते. हा बघा, हा इकडून मी कटिंग केला होता. तो कटिंग केला ना देठ, म्हणून ते परत मग नव्याने मग ते पालवी फुटली. मग चला आता पटकन आपण ना ही रेसिपी करून घेऊया. छानपैकी तुम्हाला दाखवते. साधी सिंपल आहे, जास्त काय वेळ लागत नाही. आपल्या बहुतेक ताईंना माहितीच असेल, पण तरी पण अशी ताजी ताजी भाजी काढून खायची मजा वेगळीच असते. बघा गुरांचा आज किती आवाज आणि वारा बघा किती तो. तर इथे बघा ही भाजी आहे ना स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतलेली आपली. हिरवी मिरची घेतले, लसूण आणि कांदा. कांद्याचं प्रमाण जास्त नेहमीप्रमाणे. आणि ह्यात आहे ओलं खोबरं. बस झालं इतकं. आता इथे गॅसवरती मी ठेवलं आहे तेल गरम करत. आता पटकन आपण फोडणी घालून घेऊया. साधी सिंपल रेसिपी आहे. तर तेल बघा आपलं गरम झालेलं आहे. त्यात टाकूया आपण पहिला हिरवी मिरची आणि कांद्याचं प्रमाण की नाही जास्त घेतलं ना की काय होतं की भाजी ना आपल्या एकदम टेस्टी बनते. त्याच्यामुळे कोणती पण तुम्ही पालेभाजी कराल ना कांद्याचं प्रमाण जास्त घ्या, भाजी एकदम छान बनते. मस्त. नंतर हे कांदा आणि लसूण पण टाकून घेऊया आपण. चांगला ना लाल करून घेऊया कांदा. कांदा चांगला आता परतून झाला. आता ही आपण भाजी टाकूया आणि चांगली मिक्स करून घेऊया भाजी. मिक्स करून झाल्या आता आपण टाकूया त्यात मीठ. आता पालेभाजी म्हटल्यावर मीठ जरा कमी टाकायचं, नाहीतर मग खारट होण्याचे चान्स असतात. आता पुन्हा एकदा मिक्स करून एक वाफ आणूया आपण झाकण ठेवून. आता मी ठेवते ह्याच्यावर झाकण. आता ही वाफेवर ही भाजी ना एक 3-4 मिनिटांमध्ये लगेच शिजून जाईल. आता एक 3-4 मिनिटानंतर आपण खोलून बघूया. काय सुगंध आलाय बघा भाजीचा. प्रत्येक भाजीचा बघा वेगळा असा सुगंध असतो. इतका सुंदर सुगंध आले ना, मस्त एकदम. आता खोबरं टाकूया आपण आणि मिक्स करून घेऊया. आपली भाजी तयार झाली. छान साधी सिंपल. आता ही भाजी की नाही भाकरीबरोबर खूप छान लागते, पण आमच्याकडे चपात्या आवडतात म्हणून मी चपाती केलेली आहे. मस्त. हे बघा, हे असं आजचं आपलं जेवण. ही आपली भाजी, पालेभाजी तुम्हाला दाखवलं रेसिपी ती. आणि ही कोबीची भाजी नाही, ही रात्रीची आहे. मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं आणि चपाती, पापड राहिला पुन्हा आणि पापड. घे जेव चल. तो फोन आता केलास ना साईडला. जेव जेव, हसू नको, जेव. कुणाल काय लिहितो रे तू हे सगळं? हो रे, काय लिहितो काय? अभ्यास आहे? कसला अभ्यास आहे? ऑनलाईन? हा शिकतोय. तू शिकतोय? जरा वेळ झोपायचं की नाही? हां
सकाळी 4:45ला बघा हा मुलगा उठला आहे. 4:45 वाजल्यापासून आता वाजलेत तुम्हाला सांगते 3:30 झालेत. त्याला म्हटलं जरा झोप, पण ते सतत त्याचा ते अभ्यासच चालू असतं. आता हे ऑनलाईन काय काय बघून लिहितोय बघा, किती बिझी आहे. त्याला आईकडे बघायला पण टाईम नाही बघा. आता हसतोय बघा मान खाली घालून. हां ताट बस, परत कंबरडा दुखेल परत. तो टेबल घे ना, तो टेबल आहे त्या टेबलावर ठेव. हां असं तर उठून तर बसलाय बघा, बसायची स्टाईल तर बघा. हां हे असं त्याचं असतं चालू अख्खा दिवस, तो अभ्यास पुरा दिवस. त्याचा टाईम टेबल ना ठरलेला आहे. तुम्हाला मी काहीतरी पाहिजे तर दाखवीन. तुम्हाला जर का बघायचं असेल ना तर मला कमेंट करा, मी आता पूर्ण शेड्यूल तुम्हाला दाखवते की काय करतो दिवसभर ते. जरा झोपायचं दुपारच्या वेळेला काय नाही. डोळे बघा कसे इकडे माझ्याकडे वगैरे डोळे बघू दे, ते बघा डोळे बघा कसे झालेत ते. झोप ठेवून दे, झोप जरा सर, ऐकलं का? 15-20 मिनटं झोप, जरा अर्धा तास तरी झोप. डोळ्यांना जरा आराम दे. सतत ते मोबाईल आणि ते कॅम्प्युटरमध्ये राहून ना डोळ्यांना त्रास होतो मग, ऐकलंस? बघा कसं ऐकून न ऐकल्यासारखी अशी ही मुलं असतात, बिजी असतात बिजी. फक्त हसायचं फक्त बस. चला करू दे, मी जरा 10 मिनटं झोपते, मला 10 मिनटानंतर उठव. काय रे हाक मारशील ना, आता मी परत अशीच पडून राहीन मग. काय आहे कुणाल? हा बेडूक, मला वाटलं काय विंचू ऐक. काय केलंस त्याला, हकललंस? हाय कुठं आहे? झालं पाणी घालून का बाकी आहे अजून? किती बाकी आहे पाणी? मग आता पाणी घेऊन जा. झाडांना पाणी घालायला चालू आहे. कुणाला घालतोय, अर्धं मी घातलं मगाशी. आमचं हे ना नेहमीचं काम आहे संध्याकाळचं, त्याच्यामुळे असं वेगळं असं काही नाही आहे. कुणाल एक चांगली बातमी ना आता कानावरती आली, त्याच्यामुळे मी जाम खुश आहे. पण तुमच्याशी आत्ता नाही मी शेअर करत आहे. कुणालचे बाबा येतील ना तेव्हा तुम्हाला मी सांगेन काय ते, तेव्हाच तुम्हाला सगळ्यांना माहिती पडेल. म्हणजे आज ते काम ना आमचं झालेलं आहे, त्याच्यामुळे आत्ताच फोन आला त्यांचा ना, त्याच्यामुळे माझ्या चेहरा मी आता अशीच जरा आडवी पडली होती म्हणजे जरा व्हिडिओचं आपलं काम केलं आणि असेच जरा 5 मिनिटं डोळे मिटले होते. तेवढ्यात कुणालच्या बाबांचा फोन आला की आपलं काम झालं आहे म्हणून, त्याच्यामुळे जरा खुश आहे मी. कुणाल पण खुश आहे आम्ही. हा चला मित्रमैत्रिणींनो, आता जरा झाडांना पाणी घालून घेते आणि आपलं संध्याकाळचं जे काही रुटीन आहे ते नेहमीप्रमाणे ते पण आता करायचंच आहे. मला वाटतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं तेच पुन्हा आता इथे रिपीट होणार आहे, त्याच्यामुळे मी काय आता तुमच्याशी शेअर करत नाही ते. चला व्हिडिओ आता इथेच संपवते आजचा. कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा कमेंट करून. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.